राज्यात सत्ता स्थापन होऊन दीर्घकाळ उलटल्यानंतर विविध शासकीय महामंडळावरील अध्यक्ष आणि संचालक पदांच्या नियुक्त्या या रखडल्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा असंतोषाचं वातावरण तयार आहे। सत्ताधारी पक्षांमध्ये वाटपावरून एकमत न झाल्यानं नियुक्त्या लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे। महायुतीत महामंडळाचा महातिढा वाढतोय। तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची प्रतीक्षा। महायुतीच्या फॉर्म्युल्यात अडकले महामंडळाचे वाटप। सत्तेत थेट स्थान न मिळालेल्या पक्षाच्या ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विविध महामंडळावर नियुक्ती देऊन त्यांचे समाधान करण्याची एक जुनी पद्धत सत्ताधारी पक्षांमध्ये वर्षानुवर्षे रुजली। मात्र महायुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन 1.5 वर्ष उलटल्यानंतरही विविध शासकीय महामंडळावरील अध्यक्ष आणि संचालक पदांच्या नियुक्त्या रखडल्या। त्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण तयार झालं। सत्ताधारी पक्षांमध्ये वाटपावरून एकमत होत नसल्याने महामंडळावरील नियुक्त्या लांबणीवर पडल्याची चर्चा सध्या रंगली। राज्यात नवे सरकार आल्यानंतर महत्वाची महामंडळे मिळवण्यासाठी अनेक नेते आपापली वर्णी लावण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करत असतात। मात्र फडणवीस सरकारला सुमारे 1 वर्ष 7 महिने पूर्ण झाले तरी राज्यातील अनेक महामंडळे, विकास महामंडळे आणि वैधानिक संस्थांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, संचालकांच्या नियुक्त्या रखडलेल्याच आहेत। महायुतीत 49% महामंडळे भाजपला, 28% शिंदे सेनेला आणि 23% अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। पण तिन्ही पक्षांकडून त्यावर एकमत होत नाही। अजित पवार राष्ट्रवादीने 23 ऐवजी 27% महामंडळाची मागणी केली असल्याने हा तिढा जागा वाटपाच्या समन्वय समितीपुढेही अनिर्णित राहिलाय। महामंडळावरील नियुक्त्यांबाबत भाजपची यादी तयार नाही। याचे कारण त्यावर पक्षाच्या नेत्यांमध्ये अद्याप ठरलेले नाही। एकनाथ शिंदे शिवसेनेसमोर इच्छुकांची इतकी मोठी रांग आहे की एका नावावर शिक्कामोर्तब करताना 10 जण नाराज होण्याची भीती त्यांना आहे। तर अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये सध्या अनेक शक्ती केंद्र असल्याने कोणी कोणाची वर्णी लावायची असा अंतर्गत तिढा त्यांच्याकडे असल्याने त्यांचीही यादी तयार नाही। महामंडळाच्या खुर्च्या रिकाम्या असल्या तरी त्यांच्या भोवती फिरणारी राजकीय गर्दी मात्र वाढत आहे। सत्तेत पदे कमी आणि इच्छुक जास्त झाले की लवकरच निर्णय होईल असे राजकीय आश्वासन देऊन अनेकांना आमिष दाखवता येते असा आजवरच्या सत्ताधाऱ्यांचा अनुभव आहे। याचे कारण एका कार्यकर्त्याला पद दिले की 10 जण नाराज होतात, पण कुणालाच पद दिलं नाही तर सर्वांनाच आशेवर ठेवता येते असा राजकीय फॉर्म्युला सर्वच पक्ष त्यांच्या पसंतीक्रमाने राबवतात। नवे सरकार आल्यानंतर महत्वाची महामंडळे अध्यक्ष व संचालकांशिवाय किंवा प्रशासकांच्या माध्यमातून चालवली जात आहे। निवडणुकीत आणि पक्षाच्या कामात खस्ता खाल्लेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा असते, पण नियुक्त्यांना विलंब झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरत चालली। सिडको, म्हाडा, MIDC आणि पर्यटन विकास महामंडळ यासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम अर्थात मलईदार महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी विशेष रस्सीखेच असते। महत्वाची महामंडळे आपल्याकडेच असावीत असा आग्रह तिन्ही पक्षाचा असल्याने या नियुक्त्या रखडल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकांमध्ये महामंडळाचे वाटप आणि त्यावरील नावांची प्राथमिक छाननी पूर्ण झाल्याचे पक्षाचे नेते सांगतात। नियुक्त्या करताना उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण अशा सर्व भागांना व विविध समाजांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने त्यावर एकमत होण्यास उशीर झाल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। सत्तेतील सर्वात कठीण निर्णय विरोधकांच्या विरोधात नसतो, तो स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधान वाटण्याचा असतो असे नेहमीच बोलले जाते। सत्ता मिळवणे सोपे, पण सत्तेतील अपेक्षांचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण असते। राजकारणात काही खुर्च्या भरल्या जात नाहीत, कारण त्या रिकाम्या ठेवण्यातच अनेकांचे राजकारण भरलेले असते। आशा जिवंत ठेवणे हेही सत्तेचे एक प्रभावी राजकीय साधन अलीकडे ठरले। नियुक्तीपेक्षा प्रतीक्षात जास्त काळ नेत्यांना पक्षाच्या एकनिष्ठेशी टिकून ठेवते। महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत महायुतीत सध्या तेच घडत असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।